तुमची मदत मला हवी आहे. हॉल वेगळा आहे, थोडंसं लांब लांब असं वाटायला लागलं मला, परंतु तुमचा प्रतिसाद, तुमचं रिप्लाय जर मला वचनामध्ये मिळत राहील तर मला वचन सांगण्यासाठी आणखीन जास्त सहायता मिळेल. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. ऑलराईट. मला तुम्हाला आज एका विषयाशी बोलायचं आहे, ज्या विषयावरती मी बऱ्याच वेळेला बोललेलो आहे, सिरीज घेतलेली आहे त्याच्यावरती. त्या सिरीजचा एक पुढचा भाग असं म्हणता येणार नाही मला, परंतु म्हणता पण येईल, हरकत नाही. परंतु मी काही वचनं काढून ठेवलेली त्याच्यावरती पुन्हा एकदा जाऊन मी मनन करत होतो, विचार विनिमय करत होतो, आणि परमेश्वराने मला सहायता केलं की वचनांच्या काही चेनमधून, प्रवासामधून मी जावं आणि या गोष्टी तुमच्यासमोर ठेवाव्यात. मी प्रार्थना केली, परमेश्वरा याच्याद्वारे आम्हाला तू आशीर्वादित कर, ह्याच्याद्वारे तू आम्हाला शिकव, आमचा विश्वास तू वाढव. हालेलुया. आम्ही ज्यावेळेला देवाच्या उपस्थितीमध्ये येतो त्यावेळेला आम्ही परमेश्वराला जेव्हा आराधना देतो, परमेश्वर आमच्याबरोबर जेव्हा संतुष्ट होतो त्यावेळेला तो मला फक्त आशीर्वादित करत नाही, तो आम्हाला भरपुरीने आशीर्वादित करतो. किती लोकांचा यावर विश्वास आहे? आमेन. एनीबडी कॅन ब्लेस, एनीबडी कॅन ब्लेस, बट ब्लेसिंग बियॉन्ड मेजर ओनली गॉड कॅन डू. कोणीही आशीर्वादित करू शकतं, परंतु अपेक्षा आणि मर्यादेच्या पलीकडे जाऊन आशीर्वाद देणारा आमचा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. आणि ह्या काही गोष्टींविषयी आज मी तुमच्यासमोर बोलणार आहे. माझ्या संदेशाचा शीर्षक आहे फेवर द डबल पोर्शन. फेवर म्हणजे मी अगोदर सांगितलं, कृपा हा शब्द आपल्याला भेटलेला आहे बायबलमध्ये, परंतु शब्दांचा तुटवडा असल्या कारणाने, कमी असल्या कारणाने मला फेवर हा शब्द बोलू द्या. मेहरबानी, कृपेच्या थोडंसं पलीकडे असलेली गोष्ट ही आहे फेवर. याच्याविषयी आपण अगोदर बरंच काही बघितलेलं आहे. त्याचा एक वाक्य मी तुमच्यासमोर आज पण ठेवतोय. फेवर इज गॉड्स अनयुज्युअल लाइकिंग टुवर्ड्स अस. फेवर इज गॉड्स अनयुज्युअल लाइकिंग टुवर्ड्स अस. परमेश्वराचं असाधारण आमच्याविषयी असणारी लागण, आवड ही फेवर आहे. हालेलुया. परमेश्वर आमच्यावर फक्त प्रेम करत नाही, अगदी मनापासून, अगदी जवळ आम्ही त्याच्या असं तो आम्हाला घेऊन तो आमच्यावरती प्रेम करतो. हालेलुया. आणि जो व्यक्ती एका व्यक्तीवरती, दुसऱ्या व्यक्तीवरती अशा प्रकारे प्रेम करतो, त्याच्यावर तो सर्व काही न्योछावर करायला तयार आहे. आणि हेच फेवर आहे देवाचं आमच्यासाठी. आमेन. मला तुम्हाला सांगू द्या, हे सगळ्या लोकांसाठी उपलब्ध नाही आहे. बॅड न्यूज. सगळ्या लोकांसाठी हे उपलब्ध नाही आहे, पण सगळे ह्याचा फायदा घेऊ शकतात. आमेन. राईट. म्हणजे देवाने आपल्या हातात ते ठेवलेलं आहे की आम्ही त्या फेवरला अनलॉक करावं. ती जी मेहरबानी आहे त्याला आम्ही ओपन करावं, त्याचं कुलूप आम्ही उघडावं आणि त्या मेहरबानीमध्ये आम्ही प्रवेश करावा. हालेलुया. या जगभरामध्ये अनेक मंडळांमध्ये अनेक वेळा परमेश्वराच्या डिसिप्लिनविषयी बोललं जातं, त्याचा दंड, त्याचा राग, त्याचा क्रोध याच्याविषयी बोललं जातं, आणि हे चांगलं आहे. परंतु त्याहून अधिक परमेश्वर आमचा किती कृपाळू आहे, त्याची मेहरबानी किती आमच्यावरती आहे, ह्याच्यावर बोलणं देखील गरजेचं आहे, कारण तो आमच्यावर कृपा दाखवतो. शेजारच्याला आमेन म्हणा. आमेन. फेवर डबल पोर्शन. एक वचन मी तुमच्यासमोर वाचतो. फेवर नुसतं फेवरच्याकडे लक्ष देण्यासाठी मग डबल पोर्शनकडे आपण पुढे जाणार आहोत. माझ्याबरोबर आहात तुम्ही? थोडंसं तुमचं यस मोठं पाहिजे या हॉलमध्ये. आमेन. ओके. ऑलराइट. आय विल रीड बिफोर यू. जेनेसिस 4:4. उत्पत्ती 4:4 मध्ये असं म्हटलेलं आहे, अँड एबल ऑल्सो ब्रॉट अन ऑफरिंग फॅट पोर्शन्स फ्रॉम सम ऑफ द फर्स्ट बॉर्न ऑफ हिज फ्लॉक. द लॉर्ड लुक्ड विथ फेवर ऑन एबल अँड हिज ऑफरिंग.
आय ट्राय टू रीड इन मराठी ऑल्सो. मी बरोबर हाच एक वचन मराठीमध्ये लिहून ठेवला नाही. ओके. हबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्याच्यातल्या पुष्ट मेंढरातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला. आमेन. माझं लक्ष तुम्हाला इकडं घेऊन जायचं. शेवटचे जे 4-5 शब्द आहेत त्यांच्याकडे. इथं म्हटलेलं आहे परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला. फेवर हा शब्द इथं आदर आलाय, फेवर हा शब्द तिकडे आलेला आहे इंग्लिशमध्ये. सर्वजण म्हणूया आपण, परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला. आय वॉन्ट टू टेल यू, जेव्हा परमेश्वर कृपा, आदर हा शब्द, कृपा, मेहरबानी हे तो दाखवतोय. इथं आम्हाला सगळ्यांना ही कहाणी माहिती आहे, ही घटना मला सगळ्यांना माहिती आहे की हाबेलाने अर्पण आणलं आणि कायनाने अर्पण देखील आणलं. कायनाने जे आणलं त्याचा स्वीकार झाला नाही, हाबेलाने जे आणलं त्याचा स्वीकार झाला. त्या अर्पणाचा स्वीकार झाला. सगळे म्हणा अर्पण. वी ब्रिंग एन ऑफरिंग टू गॉड. वी ब्रिंग मनी इन द चर्च अँड गिव्ह एन ऑफरिंग. आपण पैसा आणतो, आपला दशमांश आणतो. आजची साक्ष ऐकल्याप्रमाणे आम्ही आमचे विशेष भेट अर्पण आम्ही आणतो आणि आम्ही देतो. आम्ही आमचा समयाचा अर्पण आम्ही देतो. हे सगळं चांगलं आहे, हे सगळं ठीक आहे. त्याच प्रकारे सॅक्रिफिशियली हाबेलने देखील त्याचं अर्पण देवाजवळ आणलं. आणि वचन सांगतं परमेश्वराने हाबेल व त्याच्या अर्पणाला आदर केला. परंतु जर शृंखला तुम्ही बघितली तर आम्हाला कळेल नेमकं परमेश्वर कसं काम करतो, कसं फेवर दाखवतोय आणि कुठल्या गोष्टीला तो प्राधान्य देतोय. द वर्ड ओव्हर हिअर सेज द लॉर्ड लुक्ड विथ फेवर ऑन एबेल अँड हिज ऑफरिंग. समजायला लागलंय मागच्या लोकांना? वचन काय सांगतं माहिती का, की परमेश्वराने ज्या वेळेला हाबेलाने अर्पण आणलं त्यावेळेला परमेश्वराने हाबेल मग त्याचा अर्पण याचा आदर केला. नाही समजतंय का तुम्हाला? फॉर गॉड ऑफरिंग इज जस्ट अन ऑफरिंग. परमेश्वरासाठी ऑफरिंग, भेट अर्पण, सॅक्रिफाईस हे फक्त भेट आहे. त्याच्या मागे जे तुम्ही आहात ना त्याच्याकडे त्याचं लक्ष आहे. आणि हे वचन मला सांगत होतं की असं लिहिता आलं असतं, नमूद करता आलं असतं की परमेश्वराने अर्पण आणि अर्पण देणारा हाबेल ह्याचा आदर केला. सी when there is a construction of statement, the writer knows what to impress on, what to impact on. लिहिणारा ज्या वेळेला लिहितो त्यावेळेला त्याला माहिती असतं कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आहे आणि त्याप्रमाणे तो आपलं वाक्य बनवतो. म्हणून एकही बायबलमधलं वचन असंच निरर्थक नाहीये. म्हणून लक्षात घ्या, फेवर दाखवण्यात आलेला आहे आपल्या ऑफरिंगवर नंतर आहे, आपल्यावर अगोदर आहे. हालेलुया. इन अदर वर्ड्स, दुसऱ्या शब्दामध्ये मला तुम्हाला सांगू द्या, इतकं जास्त प्राधान्य अर्पणाला देऊ नका. मी एवढं 1000 रुपये दिलो, घरी ठेवा. मी माझी अंगठी काढून दिलो, जाऊ दे तिकडं. मी माझं हे केलं, मी माझं ते केलं, मी असं केलं, मला चिमटा बसेल, माझ्या खिशाला चिमटा बसेल, असं मी अर्पण केलं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर त्याच्याकडे बघतोय, त्याचा आदर करतोय, पण त्याच्या अगोदर जे हृदयाने निर्णय घेतले ना ते अंगठी देण्यासाठी, तुमची अंगठी काढून देणारा, तुमचं दागिने काढून देणारं, तुमचा बँक बॅलन्स रिकामं करणं, हे जे ऑफरिंग आहे त्याच्या अगोदर तुमचं मन जे तयार होतंय हे करण्यासाठी, त्याला परमेश्वर आदर देतो. हालेलुया. सो गिव्हिंग इज गुड, ऑफरिंग इज गुड, बट आय वॉन्ट टू एनकरेज यू, जेव्हा तुम्ही देत आहात ना, परमेश्वर तुम्हाला पाहतोय. पहिला परमेश्वर तुम्हाला पाहतोय. हालेलुया. समजायला लागले का नाही समजायला लागले?
जीसस. पहिले शमूएल 1:5. पहिले शमूएल 1 सॅम्युएल 1:5 असं म्हटलेलं आहे, हन्नेला तो दुप्पट वाटा देई, कारण तिच्यावर त्याची प्रीती असे, परंतु परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. ही घटना मला सगळ्यांच्या समोर आहे. चेक. But to Hannah he gave a double portion because he loved her, and the Lord had closed her womb. But to Hannah he gave her double portion because he loved her, and the Lord had closed her womb. आम्हाला इथं समजतं, हन्ना एल्कानाची दुसरी पत्नी. एल्कानाला दोन पत्नी होत्या, आणि त्याची जी पहिली पत्नी होती तिच्यापासून एल्कानाला लेकरं होती, मुलं आणि मुली होते. परंतु हन्नाची कूस परमेश्वराने बंद ठेवलेली. ही गोष्ट एल्कानाला माहीत होतं, त्याला जाणीव होती या गोष्टीची. आणि जर आम्ही पहिले शमूएल पहिल्या वचनापासून आपण पाहिलं तर आम्हाला कळतं की प्रत्येक वेळेला अर्पण देण्यासाठी एल्काना त्याच्या पूर्ण परिवाराला, दोन्ही पत्नी, त्यांचे लेकरं, मुलं मुली सगळ्यांना घेऊन तो जायचा आणि अर्पण करायचा. अर्पण केल्यानंतर जो मांस सेवन करण्यासाठी त्यांना देत असे, एल्काना त्याच्या पत्नीला आणि त्याच्या लेकरांना सगळ्यांना तो देत असे, सगळ्यांना. परंतु ज्या वेळेला तो हन्नाकडे पाहायचा, हन्नाला इतरांपेक्षा दुपटीने तो द्यायचा. डबल पोर्शन. द वर्ड हिअर इज डबल पोर्शन. याच्याविषयी थोडासा विचार करत होतो. एक परिस्थिती हन्नाची आहे, तिला हवं आहे की तिला मूल पाहिजे, तिची कूस बंद आहे. तिला जर ते तुम्ही नीट वाचलं ना, ते कहाणी घर घर की सारखी सिच्युएशन आहे इथं. सास भी कभी बहू ती सारखी सिच्युएशन इकडं आहे. हे सगळं ते कोण आहे, ती एकता कपूरला इकडूनच काहीतरी असलं मिळालंय. कारण नीट वाचा घरी गेल्यानंतर जर वेळ मिळाला तर तिथे असं लिहिलेलं आहे की काय म्हणतात त्याला, सौतन. सवत मराठीमध्ये, हिंदीत सौतन म्हणतात ना. तिची सवत जी होती तिला अशीच छेडायची, अशीच चिडवायची, हे तुला मूल नाही आहे, तुला मूल नाही आहे, तू वांज आहेस, तू अशी आहे, तू तशी आहे. आणि त्यामुळे ती खूप खसलेली. ती अपेक्षा करत होती परमेश्वराकडून तिला काहीतरी हे मिळेल, ह्याचं उत्तर तिला मिळेल. आणि या अवस्थेमध्ये ती विसरून गेली की तिचा पती तिच्यावर किती प्रेम करतो. ज्या वेळेला तो सगळ्यांना देई तिचा पती, हन्नाकडे आल्यानंतर हन्नाला तो प्रत्येक वेळेला दुप्पट वाटा देत असे. म्हणा सगळेजण, दुप्पट वाटा. I want you to understand, favor works very differently, very weirdly. देवाची मेहरबानी, देवाची कृपा खूप वेगळ्या पद्धतीने, किंवा मला जर शब्द भेटत नाही तर खूप थोडंसं कधी कधी विचित्र प्रकाराने फेवर काम करतं. खूपच वेगळ्या पद्धतीने फेवर काम करतं. आम्हाला हवं असतंय की हे आम्हाला मिळायला पाहिजे, आमची अपेक्षा देवाकडून ही आम्ही खूप मोठी ठेवलेली आहे. त्याच अवस्थेमध्ये परमेश्वर आमच्यावरती दुप्पट काहीतरी मेहरबानी दाखवत आहे, हे कधी कधी आम्ही विसरून जातो. Favor works in our most adverse times. आमच्या अति बिकट काळामध्ये फेवर आमच्या जीवनामध्ये काम करत राहतं. याची जाणीव आम्हाला होत असणं गरजेचं आहे. हालेलुया. ती खचलेली, पुढे जाऊन तो काय म्हणतो माहिती का, एल्काना बघतो तिच्याकडे, ती खूप खचली आहे, तिचं चेहरा पडलेला आहे असं वचन सांगतं. आणि तो म्हणतो, तू अशी का निराश झालेली आहेस, तू अशी का खचलेली आहेस. आणि मग तो काय म्हणतो माहिती का, मी
10 पुत्रांपेक्षा तुझ्यासाठी उत्तम नाही आहे का? एम आय नॉट बेटर टू यू दॅन 10 चिल्ड्रन? हालेलुया. आज परमेश्वर तुम्हाला आणि आम्हाला म्हणत आहे, तुम्हाला एक गोष्ट अजून मिळाली नाही का? मग तुम्ही नाराज काय? तुम्ही खचलेले का आहात? त्यापेक्षा 10 पटीने मी तुमच्यासाठी चांगला परमेश्वर नाही आहे का? हालेलुया, हालेलुया. मला किंबहुना हे म्हणू द्या, डबल पोर्शन मिळण्यासाठी काही वेळा काही दरवाजे परमेश्वर बंद करतो. दुप्पट फेवर, दुप्पट कृपा मिळण्यासाठी काही वेळेला काही दरवाजे परमेश्वर मुद्दाम बंद ठेवतो. आणि वचन खूप स्पष्ट सांगतं, अँड गॉड हॅड क्लोज्ड हर वूम. परमेश्वराने तिची कुस बंद केली होती. नोबडी एल्स, नॉट द डेव्हिल, नो वन बट गॉड. हालेलुया. म्हणून कधी कधी आमच्या जीवनामध्ये आम्हाला काही मिळत नसेल तर आनंद करा, कुठल्या तर दुसऱ्या दिशेने दुप्पट कृपा आमच्याकडे येत आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर म्हणतोय, ते जे तुम्हाला नाही मिळालंय त्याच्या 10 पटीने मी तुमच्यावरती प्रेम करतोय. हे तुम्हाला दिसत नाही का? हालेलुया. नंतर मिळालं तिला, खूप रडली, इतकी रडली की याजकाला वाटलं ही पिली आहे. खरंच आहे, पुढे गेल्यावर वाचा तुम्ही. बट आय वॉन्ट टू टेल यू, फेवर वर्क्स डिफरंटली. कृपा खूप वेगळ्या पद्धतीने, मेहरबानी, फेवर खूप वेगळ्या पद्धतीने काम करता. हॅना वॉज बॅरन. हर बॅरननेस डिड नॉट कॉज एल्काना टू लव्ह हर लेस, बट इन्स्टेड मेड हिम लव्ह हर मोर. ती वांज असल्यामुळे एल्काना तिच्यावरती कमी प्रेम केला नाही. तिचा वांजपणा एल्कानाला तिच्यावरती जास्त प्रेम करायला लावला. समटाइम्स नॉट बीइंग ब्लेस्ड इज अ बिग ब्लेसिंग फॉर अस. कधी कधी आशीर्वाद न मिळणे हेच आमच्यासाठी खूप मोठ्या आशीर्वादाचं कारण बनतं. हालेलुया, हालेलुया. कधी कधी आम्ही परमेश्वराच्या जवळ दुःख घेऊन आम्हाला ते मिळालं नाही म्हणून ज्या वेळेला आम्ही देवाच्या जवळ जातो ना, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये परमेश्वराने दिलेला आम्हाला ते आलिंगन त्या आशीर्वादापेक्षा कितीतरी पटीने जास्त मोठा आहे प्रियानं. हालेलुया. आमच्यामधून आशीर्वादाची व्याख्या आम्ही चेंज करायला पाहिजे. अनेक लोक खचलेत, अनेक लोक आज घरी बसलेत, चर्चला येत नाही आहेत का? आम्ही मागतोय देवाकडे, आम्हाला मिळत नाही. त्यांच्या आशीर्वादाची त्यांची व्याख्या बदलणं गरजेचं आहे. आमचं जीवन बदलून जाईल. इथं येणं, अशा देवाच्या उपस्थितीमध्ये येणं आणि त्याचं आलिंगन प्राप्त करणं सदृश्य अवस्थेमध्ये कुठली वस्तू मिळण्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. मी आज अशा प्रकारच्या दुप्पट फेवरची गोष्ट तुमच्यासमोर करत आहे. देवबाप करो आज की असे एल्काना तुमच्या समोर उभा राहो. असा देव एल्कानाच्या प्रमाणे तुमच्या समोर उभा राहो. तो म्हणेल की जी तुला मिळालेली नाही आहे गोष्ट, त्याच्या 10 पटीने मी तुझ्यासाठी उत्तम नाही आहे का? कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. यशाया 61:7, आयझाया 61:7 असं म्हटलेलं आहे की तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हाला दुप्पट मिळेल. म्हणाच कोणीतरी दुप्पट. मला खूप थंडी वाजत आहे. तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हाला दुप्पट मिळेल. आपल्या अपमर्दाबद्दल मिळालेल्या वतन भागानेच ते आनंद पावतील, असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील. त्यांना सार्वकालिक आनंद प्राप्त होईल. परत एकदा डबल पोर्शन ऑफ फेवर या ठिकाणी आम्हाला इथं मिळतं आहे. पण इथं काय म्हटलं बघा, इन्स्टेड ऑफ युअर शेम यू विल रिसीव अ डबल पोर्शन. तुमची अप्रतिष्ठा कुठे झाली आहे का? प्रत्यक्ष स्वरूपामध्ये बोलतोय आता. प्रत्यक्ष स्वरूपामध्ये कोणी व्यक्तीने तुमची अप्रतिष्ठा उडवली आहे का?
तुमच्या कामावर कोणी तुमची अप्रतिष्ठा उडवलेली आहे का? आता अप्रतिष्ठेविषयी थोडंसं सांगतो, बोलू का? चेक. येस. हां. काही लोकांना करेक्शन ही अप्रतिष्ठा वाटते. काही लोकांना करेक्शनला काय म्हणायचं? दुरुस्ती. कोण तर आपल्या जीवनामध्ये दुरुस्ती आणायला लागल्यानंतर त्यांना असं वाटतं की माझी अप्रतिष्ठा व्हायला लागली, घरी जायचं अशा वेळेला. हां, घरी जाऊन बसायचं अशा वेळेला. When somebody is giving you instructions, when somebody is giving you corrections, that is not insult. तो कमीपणा नाही आहे. वाटत असेल तर घ्या, प्या. सोलापूरमध्ये मस्तानी मिळती, त्याच्यात ती टाका आणि ती पिऊन टाका. ती अप्रतिष्ठा नव्हे. समजून घ्या मी अप्रतिष्ठेच्या विषयी काय बोलतोय तुम्हाला. कोण तर तुम्हाला सांगायला लागले असं नाही असं कर, दिसायला लागलंय. काही वेळा आम्ही एका परिस्थितीमध्ये असतो, आम्हाला दिसत नाही काय चुकायला लागले ते. जे व्यक्ती बाहेर आहेत त्या परिस्थितीच्या, त्यांना दिसत आहे की आपल्याकडून अशी चूक होत आहे, हे चुकीचं आहे. जेव्हा एक व्यक्ती, एक भाऊ येऊन तुम्हाला सांगतोय की दादा असं नाही ब्रदर, असं नाही असं आहे, ते मला ती तुमची अप्रतिष्ठा नाही आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करा. इट्स अन करेक्शन. देयर इज अ डिफरन्स बिटवीन इन्सल्ट अँड इन्स्ट्रक्शन. हॅलो, इन्स्ट्रक्शनच्या विषयी पुढे अजून येणार आहे, मी बोलणार आहे. सूचना किंवा दुरुस्ती आणि निंदा नालस्ती याच्यामध्ये फरक आहे. काही लोक आहेत आपल्या जीवनाच्या अवतीभोवती आम्ही ठेवलं पाहिजे, त्यांना आम्ही अनुमती दिली पाहिजे की ते आमच्या जीवनामध्ये बोलतील आणि आमच्या जीवनामध्ये दुरुस्ती आणतील. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. जर आपल्या जीवनामध्ये असं कोणीच नाही आहे, किंवा दुसऱ्या शब्दामध्ये मी तुम्हाला असं बोलतो, जर आपल्या जीवनाच्या मध्ये आजूबाजू असलेले लोक तुम्हाला असं बोलायला लागलेत आणि सगळ्यांच्याकडनंच तुम्हाला टोचायला लागले ना, तर प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे. समजत आहे का? म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायला लागलोय की ज्या वेळेला कोणीतरी दुरुस्ती आणतं, त्यावेळेला आम्ही ते स्वीकारून घेतलं पाहिजे. स्वीकारता जरी आलं नाही तर त्या क्षणासाठी शांत राहा. समजते? बी क्वाइट ॲट दॅट टाइम. आपला प्रतिसाद लगेच दाखवू नका. प्रतिसाद नाही, प्रतिक्रिया तुम्ही दाखवू नका. इंग्लिशमध्ये फेमस आहे, ॲट दिस मोमेंट प्लीज डू नॉट रिॲक्ट बट रिस्पॉन्ड. आपली प्रतिक्रिया देऊ नका, समजून घेण्याचा प्रयत्न आहे. एनिवे, मला सांगायचं होतं म्हणून मी ते सांगितलं. पण याच्या व्यतिरिक्त, त्याच्या पलीकडे जाऊन, जर इथे कोणाची ऑफिसमध्ये, तुमच्या कामामध्ये, चर्चमध्ये कोणाकडून तरी असं काय झालं असेल ज्याच्यामुळे तुमचं मन पूर्णपणे दुखावलं असेल, आज मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर तुम्हाला दुप्पट वाटा द्यायला तयार आहे. एनिवे, तुम्ही स्टडीसाठी कुठेतरी आहात, तुम्ही हॉस्टेलमध्ये आहात, तुम्ही या ठिकाणी, तुम्ही त्या ठिकाणी आहात, आणि तिथे तुम्ही कामावरती आहात आणि तुमचा बॉस अगदी, मला म्हणजे तर काय सांगायचं, ही इज अनदर रूप ऑफ ल्युसिफर. असा असेल तुमचा बॉस, आणि तो बोलवलं त्यांनी केबिनमध्ये, म्हणले की थरथर आणि काहीतरी बोलणारच. असं जरी असलं, अशा प्रत्येक वेळेला ज्यांच्यामुळे तुमचा अपमान झालेला आहे, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये, माझी प्रार्थना आणि घोषणा ही आहे तुमच्या जीवनासाठी की परमेश्वर तुम्हाला दुप्पट वाटा देव. आमेन. हालेलुया. आणि पुढे जाऊन इथं म्हटलेलं आहे, अँड इन्स्टेड ऑफ डिस्ग्रेस यू विल रिजॉइस इन युअर इनहेरिटन्स. डिस्ग्रेसला इथं काय म्हटलंय? उपमर्दाबद्दल. हे काय शब्द आहे? मला डिस्ग्रेस म्हणजे अगदी तुमची छितू झालेली आहे,
अपमान तुमचा झालेला आहे पूर्ण. परमेश्वर म्हणतो त्या अपमानाच्या मोबदल्यात रिजॉइस इन युअर इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे जे वतन तुमच्याकडे आहे येणार आहे, आणि ते पण पुढे जाऊन म्हटलं दुपटीने आनंद देणार आहे असं परमेश्वर म्हणतो. हालेलुया. I want to make a statement over here. Favor is God's tendency to grace us more when our enemy puts us in disgrace. कृपा म्हणजे काय? की ज्या वेळेला शत्रूने आमच्यावर अपमानाचा मारा केला त्याच वेळेला परमेश्वर अधिक कृपा देणार नाही. या चर्चनी बिलकुल विश्वास ठेवला नाही या गोष्टीवरती. मी परत एकदा म्हणतो, तुम्हाला एक चान्स द्यायला लागलो ह्याच्यावर विश्वास ठेवण्याचा. मी पुन्हा म्हणत आहे, ज्या वेळेला शत्रूने तुमच्यावरती अपमानाचा मारा केला बिलकुल त्याच वेळेला परमेश्वर तुमच्यावरती अधिक दुप्पट कृपा दाखवतो. हालेलुया. यालाच म्हणतात फेवर. यालाच, अरे याला असं कसं काय झालं याच्याबरोबर, ह्यानी तर लायकीचा नव्हता, ह्याला कसं काय झालं? परमेश्वराने दिलं. अपमान लोकांनी केला, वर परमेश्वराने आणलं. दाबलं लोकांनी, परमेश्वर त्यांना वर आणत आहे. हालेलुया. सी, I'm today speaking very light, but it is important. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. येतोय माझे पुढचे 2 मुद्दे फार मला ब्लेस केलेले आहेत. जकर्या 9:12 मध्ये म्हटलेलं आहे, आशा धरून राहिलेले बंदिवान हो. जकर्या 9:12, आशा धरून राहिलेले बंदिवान हो, दुर्गाकडे परत या. दुर्ग, हॅलो, समजून घ्या मी काय म्हणायला लागलो. आशा धरून राहिलेले बंदिवान हो. काही बंदिवान आहेत, त्यांच्याशी परमेश्वर बोलत आहे, तुम्ही बंदिवानात आहात, परंतु अजूनही बंदिवानात असताना जे आशा धरून ठेवलेल्या आहेत ना, त्या आशेला धरून तुम्ही तुमच्या दुर्गाकडे परत या. रिटर्न टू द स्ट्रॉंग होल्ड, और NIV मध्ये फोर्ट्रेस म्हटलेलं आहे. आज आपण गाणं गेलो ना, ब्लेस्ड बी द नेम ऑफ द लॉर्ड इज अ स्ट्रॉंग. आम्हाला सारखं त्या स्ट्रॉंग टॉवरकडे परत येणं गरजेचं आहे. सारखं पुन्हा आम्हाला तिथे परत यायलाच पाहिजे. रिटर्न टू द स्ट्रॉंग होल्ड, ओ प्रिझनर्स हू हॅव होप. आज मी हे जाहीर करतो, वचन सांगतं, मी तुला दुप्पट प्रतिफळ देईन. मी तुला दुप्पट प्रतिफळ. हालेलुया. प्रियानो, आज परमेश्वर या मंडळीवरती असंच बोलत आहे. तुमचा जो दुर्ग आहे, मजबूत गड जो आहे, त्याच्याकडे परत या. त्याच्याकडे परत या. आणि आज मी हे घोषित करतो, वचन सांगता, आज मी हे घोषित करतो की मी तुम्हाला दुप्पट प्रतिफळ देणार आहे. हालेलुया. जर फोर्ट्रेसच्या विषय खूप बोलण्यासारखं, त्याच्यावर एक सिरीज निघू शकते फोर्ट्रेसवरती, दुर्ग जे आहे. परंतु दुर्ग सियोनेला देखील म्हटलेलं आहे, आणि सियोन म्हणजे आजच्या काळामध्ये त्याची मंडळी आहे. का मंडळीत यायला पाहिजे? आणखीन एक कारण मी तुम्हाला दिलो. मी जेव्हा मंडळीत येतो, देवाच्या उपस्थितीमध्ये येतो, परमेश्वर ते पाहणार आणि माझ्या जीवनावर बोलणार, मी तुला दुप्पट प्रतिफळ देणार आहे. हालेलुया. आम्ही कामाला जातो आणि आम्हाला पगार मिळत आहे, ह्यात काही विशेष नाही आहे. ते लागू इथं करायचं नाही. मी कामाला जातो आणि मला पगार मिळतो ही गोष्ट वेगळी. मी आराधना करायला माझ्या दुर्गाकडे, मी सियोनेत माझ्या मंदिरात येतो, त्यावेळेला मला दुप्पट प्रतिफळ मिळणार, हा विश्वास आम्ही ठेवला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. सो यू नीड टू बिलीव्ह. तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की देवा, तुझ्या उपस्थितीमध्ये, तुझ्या सियोनेत येऊन माझा 10वा हिस्सा देणं
हे मला दुप्पट प्रतिफळ देणार असणार आहे. मला फक्त प्रतिफळ मिळणार नाही, दुप्पट. सी, एनीबडी कॅन रिवॉर्ड. मी परत एकदा म्हणतो, एनीबडी कॅन ब्लेस, एनीबडी कॅन. कोणी पण आशीर्वाद देऊ शकतं, कोणी पण प्रतिफळ देऊ शकतं. हालेलुया. तुम्ही आत्ता बाहेर जावा आणि 2 उड्या अशा कोलांट्या उड्या मारा तिकडं रस्त्यावर, त्याचं प्रतिफळ कोण ना कोण तुम्हाला देईलच. हॅलो, खरं सांगतो मी तुम्हाला. एक काठी घ्या, असं 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 करा तिथे रस्त्यावर उभं राहून. ॲटलिस्ट तुमच्यावर कीव येऊन तरी कोणतरी तुम्हाला प्रतिफळ कोणीही देऊ शकतं. दुप्पट प्रतिफळ देणारा आमचा परमेश्वर आहे. हालेलुया. ओके. अजून एक भाषांतर असं म्हटलेलं आहे NLT मध्ये, कम बॅक टू द प्लेस ऑफ सेफ्टी. तुझ्या सुरक्षेच्या ठिकाणात परत ये. हे काय आहे? हे सुरक्षेचं ठिकाण आहे. सुरेश, परमेश्वरचं वचन आणखीन एका भाषांतरामध्ये सांगत आहे, कम बॅक, परत ये, सुरक्षेच्या ठिकाणात तू ये. अँड आय प्रॉमिस दिस व्हेरी डे दॅट आय विल रीपे 2 ब्लेसिंग्स फॉर ईच ऑफ युअर ट्रबल्स. दुसरं भाषांतर काय म्हटलंय? तू ये या ठिकाणी आणि मी तुला अभिवचन देतो की तुझ्या प्रत्येक 1 त्रासासाठी मी तुला 2 आशीर्वाद देणार. दॅट्स द ट्रान्सलेशन. आय रीड इट अगेन. ते काय म्हटलंय? कम बॅक टू द प्लेस ऑफ सेफ्टी. आय प्रॉमिस दिस व्हेरी डे आय विल रीपे 2 ब्लेसिंग्स फॉर ईच ऑफ युअर ट्रबल्स. हालेलुया. आता कोण म्हणेल का देवा मला त्रास नको? हा, आम्ही त्रासात असताना ज्या वेळेला त्या दुर्गाकडे येऊ, परमेश्वर आम्हाला वचन देत आहे. तो खुद्द म्हणत आहे, मी तुला वचन देतो, तुझ्या 1 त्रासासाठी मी तुला 2 आशीर्वाद देणार आहे. हो, हालेलुया, हालेलुया. सो मला असं म्हणणं ठीक वाटेल का की प्रार्थनाच मला आशीर्वाद देत नाही, माझे त्रास पण मला आशीर्वाद देतात. जर प्रार्थना मला माझ्या प्रार्थनेचं उत्तर देत असेल तर त्रास मला दुप्पट उत्तर देत आहे. हालेलुया. सो इफ यू आर हॅव्हिंग ट्रबल इन युअर लाईफ, जर तुमच्या जीवनामध्ये आज त्रास असेल तर आनंद करा, सियोनेत या, या दुर्गाकडे या, दुप्पट आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. आमेन. हालेलुया. दुसरे राजे 2:9 मध्ये असं म्हटलेलं आहे, 2 किंग्स 2:9, दुसरे राजे 2:9. ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिशाला म्हणाला, दिस इज इंटरेस्टिंग, मला तुझ्यापासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग. अलिशा म्हणाला, उत्तर बघा, आपल्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठाई यावा. वाव. एलायजा अँड अलिशा यांच्यामध्ये संभाषण चाललेलं आहे आणि एलिया एलिशाला आता म्हणत आहे, त्याला माहिती आहे आता थोड्यातच तो जाणार आहे. मग एलिया एलिशाला म्हणतो की मला तुझ्यापासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग. हे प्रश्न एलिया एलिशाला विचारण्या अगोदर हे आम्ही विचार करणं गरजेचं आहे की एलिया एलिशाला हा प्रश्न कसं काय विचारू शकला. कोण बोलू शकतं असा एक प्रश्न कोण करू शकतो कोणाला? असे फुशार काय मारणारे खूप सारे मंचावरून बोलणारे खूप आहेत नेते. सांगा तुम्हाला काय पाहिजे, निवडून दिल्यानंतर काय होत नसतंय. ओके, पण लक्षात घ्या, एलिया एलिशाला म्हणत आहे, मी जाण्याच्या अगोदर मी तुझ्यासाठी काय करू अशी तुझी इच्छा आहे. अंडरस्टँड द डेप्थ बिहाइंड दिस क्वेश्चन. या प्रश्नाच्या पलीकडे असलेली गहनता हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. बोलूया आपण. आणि
अलिशा त्याला उत्तर देतो आणि म्हणतो, आपल्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठाई द्यावा. आता एक असला असता दुसरा सोलापूरचा, आणि त्याला असं विचारलं, तुला काय पाहिजे सांग मी जाण्याच्या अगोदर. त्याने विचार केला असता, ह्यानी तर चाललंय, ह्याची प्रॉपर्टी कोणाकडे असणार आहे. तुझ्याकडे 4 कार आहेत, ॲटलिस्ट 2 तरी मला दे. ते 2 घरांपैकी एक मोठं घर जे आहे ना ते मला दे, असलं काहीतरी. पण एलिया चालला आहे, अलिशाला विचारतोय की मी जाण्या अगोदर तुला काय पाहिजे. काय मागितलं त्याने, काय मागितलं, अद्भुत गोष्ट मागितली. तो काय म्हणतो, तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला दे. तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्यावर येऊ दे. व्हॉट अ थिंग टू आस्क फॉर अ मेंटी फ्रॉम अ मेंटर. एक शिष्याचं, ज्याचा तो शिष्य आहे त्याच्याकडून, त्या गुरुकडून मागणे ही सर्वोत्तम गोष्ट ही आहे. काय मागायचं की ते तुझ्याकडे जे आहे ना त्याचं दुप्पट वाटा मला पाहिजे. एलिशाला कळालं की एलियाचा जो सोर्स आहे, माध्यम आहे ना, ते महत्वाचं आहे. जे सदृश अवस्थेमध्ये दिसायला लागले ते ठीक आहे, ते खूप गौरवी आहे, खूप चांगलं आहे, परंतु ते कशामुळं व्हायला लागलंय ते मला हवंय. आणि नुसतं ते हवं नाही, 2 पटीने हवंय, 2 पटीने. हालेलुया. दॅट इज हाऊ वन जनरेशन टू अदर जनरेशन शुड बी. एक पिढीपासून दुसरी पिढी कशी जायला पाहिजे हे आम्हाला ह्या एका वचनातून आम्हाला कळायला लागलंय. हालेलुया. आज एक चर्च इथं आहे, आज या चर्चचे आराधनेचं स्तर इथे आहे. आज कोणीतरी आराधनेच्या स्तराला इथपर्यंत आणलेलं आहे. ह्याच्या पुढची पिढी याच्या दुपटीने आराधनेचं स्तर घेऊन जायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. एलिया, अलिशा संभाषण चाललेलं आहे. पहिले राजे 19:19 मध्ये असं म्हटलेलं आहे, वाचतो तुमच्यासाठी. So Elijah went from there and found Elisha, son of Shaphat. He was plowing with 12 yoke of oxen, and he himself was driving the 12th pair. सापडलं का 19:19? ओके. तुम्हाला दिसत असेल तर, नाहीतर मी वाचतो, थांबा. पहिले राजे 19:19. तो तेथून निघाला तेव्हा त्याला शाफाटाचा पुत्र अलिशा भेटला. पहा इथं काय झालंय माहिती का, याही अध्यायाच्या अगोदर परमेश्वर म्हणतो तू ह्याला जाऊन असं कर, त्याला जाऊन तसं कर. आणि परमेश्वर खुद्द एलियाला एलिशाचं नाव सांगतोय आणि तो म्हणतो की एलिशा असं असं करणार आहे, तू बघ आता काय करतो ते. मग आता हे इथं सुरू झालेलं आहे. आणि मग तो शोधत शोधत एलिशाकडे येतो. परत एकदा वाचा पास्टर. तो तेथून निघाला तेव्हा शाफाटाचा पुत्र एलिशा त्याला. इथं आता पहिली भेट त्यांची होते आयुष्यात, दोघांची एकमेकांची भेट व्हायला लागली. फर्स्ट म्हणा पहिली भेट. हा पुढे. हा तो शेत नांगरत होता. 12 बैल होते, 12 जोड होते मला वाटतं. हा. तो स्वतः 12व्या, म्हणजे तो कष्ट करायला लागला होता, काम करायला लागला होता. हॅलो, फुल टाइम जॉब होतं त्याचा. ओके पुढे. हा. काय केलं बघा याने, त्याच्या जवळ जातो, झगा काढतो आणि टाकतो.
जगात टाकल्यानंतर काय होतं? पुढे वाचा. तेव्हा तो बैल सोडून एलियाच्या मागून धावला. हा, तेव्हा तो बैल सोडला, त्याचं काम सोडला आणि एलियाच्या मागे तो गेला. हा, तो त्यास म्हणाला, मला आपल्या आईबापाचे चुंबन घेऊन येऊ द्या. मला आपल्या आईबापाचे चुंबन घेऊन येऊ द्या, बाय बाय म्हणू दे, सी यू. मग मी आपला अनुयायी होईल. मग मी काय होईल? एलिशाने ओळखलं, हा कोण आहे जो बोलला आणि 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. ओळखला कोण आहे हा. आणि हे जेव्हा त्याला कळाले की हाच तो आहे, महान काम करणारा तो असा सद्दिष्ट हाच आहे, त्याच्यानंतर जगात टाकला रे टाकला. काहीतरी त्याच्यामध्ये असं उत्स्फूर्ती प्राप्त झाली, त्याच्या आत्म्याला ज्वलंत झाला तो आत्म्यामध्ये. आणि तो काय म्हणाला, मी आईवडिलांना फक्त टाटा बाय बाय करतो आणि येतो, मला तुझा काय बनायचं आहे? अनुयायी बनायचं आहे. पुढे वाचा, अजून काहीतरी आहे मला वाटतं. हा, तो त्यास म्हणाला, परत जा. मी तुझे काय केले? हा, मग तो त्याच्या मागून जाण्याचे सोडून परतला. आणि बैलाची एक जोडी घेऊन त्याने कापली. एक, हा, पुढे. आणि बैलाची औदे पेटून त्यावर त्याचे मांस भाजले. हा, ते जे बैलाचे आहुते होते, लाकडं विकडं होती, ज्याच्यानी त्यांना जू म्हणून बनवायचे, त्याला तोडलं, त्याला जाळलं. ती त्याची बैलं कापली, त्याचा मांस तिच्यावरती जाळले. आणि मग पुढे बैलाची औदे पेटून त्यावर त्याने मांस भाजिले, ते त्याने आपल्या लोकांस दिले. आपल्या लोकांस पण दिले सगळं, ते त्यांनी खाल्ले. मग तो उठून एलिया बरोबर गेला व त्याची सेवा करू लागला. एकही गोष्ट आपल्याबरोबर त्यांनी कॅरी केली नाही जे तो अगोदर करायचा. समजतंय? एव्हरीथिंग ही जस्ट गेव ऑफ एव्हरीथिंग. सगळं सगळ्यांना देऊन टाकलं, अर्पण करून टाकली आणि ह्याचा अनुयायी झाला. आता कळतंय, एलिया जायच्या अगोदर एलिशाला म्हणतो, मी जाण्याच्या अगोदर तुला मी काय करू, तू माग, मी काय देऊ तुला. उगीच नाही आहे ते. एलिशाने त्या प्रकारचं समर्पण दाखवलं, त्या प्रकारचा शिष्यत्वामध्ये तो राहिला. म्हणून एलिया एलिशाला हा प्रश्न विचारू शकला, सांग सांग काय पाहिजे, सांग काय पाहिजे ते सांग. अजून एक वचन वाचा, दुसरे राजेकडे या, 2रा अध्याय 12 ते 14 वाचू आपण. दुसरे राजे 2, 12 ते 14. ते पाहून अलिशा मोठ्याने म्हणाला, हा हा इस्रायलच्या रथांनो, हा, इस्रायलच्या राऊतांनो, ओके. तो पुन्हा त्याच्या नजरेस पडला नाही. बघा काय झालं इथं, स्थिती काय समजून घ्या. मी शॉर्टमध्ये बोलण्याचा प्रयत्न करायला लागलो. इथं स्थिती अशी झालेली आहे, ते बोलणं झाल्यानंतर एलिया आता वर गेलाय. वर जाता जाता हा आता ओरडतोय एलिशा. परत एकदा म्हणा, काय म्हटलेलं तो, माझ्या मोठ्याने म्हणाला, माझ्या बापा. हा हा, तो असा ओरडू लागला, माझ्या बापा, माझ्या बापा, इस्रायलाच्या रथांनो, राऊतांनो, हॉर्सेस अँड चॅरियट्स ऑफ इस्रायल, हॉर्समेन ऑफ इस्रायल. आणि त्याच्यानंतर एलिया त्याच्या नजरेस पडला नाही. आता महत्वाचा पुढचा वाचा. तेव्हा त्याने म्हणजे कोण इथं? एलिशा. एलिया गेला, दिसला नाही, आता एलियाचा काही संबंध नाही. राहिलं कोण? एलिशा. एलिया वर गेला म्हणून ग्रीव होऊन, म्हणजे दुःखाने तो आपले वस्त्र
आणि वचन काय सांगतं? किती? सगळे म्हणा 2. फाडतो, 2 तुकडे करतो. दुःख आहे, 2 तुकडे करतो. त्याच्यानंतर काय होतं? वाचा पुढे. एलियाचा जो झगा हा अंगावरून खाली पडला होता, हा तो त्याने उचलून घेतला. बस. एलियाला एलिशा म्हणतो, तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला दे. एलिया गेल्यानंतर तो दुःखाने आपला स्वतःचा जगा फाडतो. 2 तुकडे होतात त्याचे. किती? 2 तुकडे होतात. आणि मग जो झगा एलियाचा वरून खाली पडला जाता जाता ते तो उचलतो. हालेलुया. ते तो उचलतो. पहिल्यांदा झगा खाली पडलाय त्याचा तो अनुयायी होतो. दुसऱ्यांदा झगा खाली पडलाय त्याला दुप्पट वाटा प्राप्त होतो. हालेलुया. दुप्पट वाटा मागण्याच्या अगोदर पहिलं जे झालंय, पहिलं जे करायचं आहे ते करणं गरजेचं आहे. याच्यावर आपल्याला टाळ्या अजिबात वाजवायचे नाही आहेत. नाहीच वाजवायची त्याच्यावर. सगळ्यांना माहिती आहे ही घटना की एलियाने एलिशासाठी आपला झगा खाली टाकला. वर जाता आता तो पकडतो आणि पुढे जाऊन वचन सांगतं की ते झगा घेऊन तो कुठं मारतो? यार्देन नदीवर मारतो. बघण्यासाठी तर काय दुभागला. कारण काही वेळा अगोदर ते नदीच्या पलीकडे असं झाले होते. एलिया आपला झगा मारतो, दुभागत, ते येतात. आता त्याला पलीकडे जायचं, म्हणतो ठीक आहे मी बघतो, मारतो, तो पण दुभागतो, पुढे जातो. हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु ह्याच्या अगोदर पहिला झगा कोण, त्याच्याकडे कोण लक्ष देणार आहे? प्रार्थना करा की पहिला झगा ठेवण्याची कुवत आमच्याकडे असायला पाहिजे. Have the audacity and capacity to hold the first clock, then expect the second clock. पहिला झगा हातात ठेवण्याची कुवत आमच्याकडे आम्ही पैदा करणं गरजेचं आहे. मग दुप्पट आत्म्याचा जो झगा आहे तो आम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे. कोणीतरी या गोष्टीला आमेन म्हणेल. हालेलुया. खूप आहे याच्याविषयी, आपण बऱ्याच वेळ याच ठिकाणी आपण राहू शकतो. पण मला आणखीन एक जाता जाता 5 मिनिटामध्ये आणखीन एक गोष्ट बोलून जायची आहे जी महत्त्वाची आहे असं मला वाटतं. एक्झोडस 16, निर्गम 16, 19 आणि 20 आपण वाचू. हालेलुया जीसस, थँक्यू लॉर्ड. निर्गम 16, 19, 20 मध्ये असं म्हटलं आहे, देन मोजेस सेड टू हिम, नो वन इज टू कीप एनी ऑफ इट अंटिल मॉर्निंग. हां, मोशेने त्यांना सांगितले. कोणीही यापैकी काही एक सकाळपर्यंत ठेवू नये. आता ही घटना कशाची आहे? लोक मिस्र देशातून निघालेले आहेत आणि कुठं आलेत? आता अरण्यात आलेले आहेत. अरण्यात त्यांना भूक लागली. परमेश्वराने त्यांना तरतूद केली. काय दिला? हा सगळ्यात फेमस गोष्ट आहे बायबलमध्ये आपल्या सगळ्यांसाठी, ख्रिस्ती लोकांसाठी, मान्ना. सगळे म्हणा मान्ना. मानो या ना मानो, मान्ना आहे इथं, लक्षात ठेवा. हॅलो, ओके. मान्ना परमेश्वराने द्यायचं प्रॉमिस केलं. ठीक आहे. मानण्यासाठी सूचना आल्या त्या महत्त्वाच्या होता. परत आता हे 2 वचन आपण वाचू. मोशे काय सूचना देतो परमेश्वराकडून मिळालेले? मोशेने त्यांना सांगितले की कोणीही यापैकी काही एक सकाळपर्यंत ठेवू नये. कोणीही ह्यापैकी कुठलंही मानना सकाळपर्यंत ठेवायचं नाही. सोलापूरकर फार नाराज होतात या गोष्टीला. हां, आम्हाला सकाळची करी म्हणजे रात्रीची करी सकाळी खाणं भारी वाटतंय. असं म्हणजे चव येते काय, म्हणजे एकदम भारी आहे. काय होतंय रात्री त्या करी बरोबर? आम्हाला कोण येऊन स्वर्गदूत ढवळाढवळ करून जाते आपल्याला काय माहित नाही, पण सकाळी लय भारी लागतंय. बरोबर आहे की नाही? आहे ना?
पण असेच सोलापूर सारखेच लोक तिथं पण होते. त्यांना असं वाटलं की आजचा मान्ना आम्ही ठेवावा. हॅलो, जपून ठेवावा. 5 दिवसानंतर पाणी यायला लागलंय, 1 बॅरल 2 बॅरल जास्त भरून ठेवावं. आणि पाणी आलं की मग तेच बॅरल ओतून सांडायचं, सगळं सांडपाणी. इथं मोशे सांगत आहे तो की जो मन्ना ज्या दिवसासाठी आहे त्या दिवसासाठी सेवन करायचं, संपवायचं. उद्या सकाळसाठी म्हणून ठेवायचं नाही. आता पुढे वाचा, काय म्हटले? तथापि त्यांच्यापैकी कित्येकांनी हा मोशेचे न ऐकता बा काय झालं इथं? तथापि त्यांच्यापैकी अनेक जण मोशेचं न ऐकता काय झालं? मोशेचं न ऐकता हा त्यातले काही सकाळपर्यंत ठेवले सकाळपर्यंत. मग देवाला पण माहित होतं हे असले आयटम आहेत चर्चमध्ये. सांगायला लागलो, दिस इज वेअर आय एम टॉकिंग अबाउट इन्स्ट्रक्शन्स. इफ यू वॉन्ट माय पॉइंट, डबल पोर्शन इन इन्स्ट्रक्शन, दॅट्स माय नेक्स्ट पॉइंट. सूचनांमध्ये दुप्पट वाटा लपलेला आहे. हे कसं मी तुम्हाला सांगितलंय की नाही, सकाळपर्यंत ठेवायचं नाही. पण तरी सुद्धा काही लोक मोशेचे सूचना न ऐकता, म्हणजे ऐकून न ऐकल्यासारखं, हॅलो, ऐकून न ऐकल्यासारखं केले आणि सकाळपर्यंत ठेवले. त्यांचं काय झालं वाचा. तेव्हा त्यात किडे पडून वाढ येऊ लागली. त्यावरून मोशे त्यांच्यावर रागावला. तेव्हा तो जो मान्ना त्या दिवसासाठी जे त्यांच्यासाठी इष्ट होतं, ते दुसऱ्या दिवशी काय झालं? किडे पडले. किडे म्हणा, सगळे किडे. मॅगेट्स शब्द आलाय, मॅगेट्स, किडे, आळ्या. द सेम ब्लेसिंग दॅट इज फॉर यू कॅन टर्न इन टू अ कर्स फॉर यू. तेच जी गोष्ट तुमच्यासाठी जी आशीर्वाद आहे ना, तीच गोष्ट तुमच्यासाठी श्राप बनते. कसं काय? नॉट फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स. समजतंय? आशीर्वाद हवा आहे का? सूचनांमध्ये आशीर्वाद आहे. देर इज ब्लेसिंग, देर इज फेवर इन गॉड्स इन्स्ट्रक्शन्स. मोशेने देवाकडून ऐकलं. मोशे लोकांना सांगतोय, ठेवू नका, खा रे, आजचा दिवस सगळं खा, उद्याचं मिळणार आहे तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे उद्या आपण ठेवू वाचवून, ह्याच्या मागे काय अर्थ आहे? वी डोंट नो इफ गॉड विल गिव्ह अस टुमॉरो. हॅलो, उद्या देव देईल की नाही माहित नाही बाबा. आपण आपलं मीन्स यू आर ट्रस्टिंग इन युअर ओन स्ट्रेंथ and capacity rather than God's strength and capacity. Hallelujah. Instructions bring blessings, ignorance brings failure. सूचना आशीर्वाद आणतात, परंतु कानाडोळा करणे अपयश आणतं. अपयश. 29 वचन वाचा पास्टर, आणि मी इथं संपवतो माझा संदेश. पहा, परमेश्वराने तुम्हाला काय दिलाय? सगळे म्हणा शाब्बात. शाब्बास नाही, शाब्बात. परमेश्वराने तुम्हाला शाब्बात दिलाय. पुढे नीट लक्ष देऊन ऐका. आता काय म्हटलंय? म्हणून 6व्या दिवशी तो तुम्हाला 2 दिवसाचे अन्न देतो. परमेश्वराने तुम्हाला शाब्बात दिलेला आहे, म्हणून तो तुम्हाला 6व्या दिवशी 2 दिवसाचे अन्न देतो. अजून आहे का पुढे? 7व्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी स्वस्थ असावे. आपले ठिकाण सोडून कोणीही बाहेर जाऊ नये.
वाव. मोशेने तर आत्ताच सांगितलं, जो मानना त्या दिवशी मिळणार आहे त्याच दिवशी सेवन करायचं, दुसऱ्या दिवशी ठेवला तर किडे पडणार. पण 6व्या दिवशी असं होणार नाही आहे. 6व्या दिवशी परमेश्वर जे देणार आहे ते दुप्पट असणार आहे. किती असणार आहे? दुप्पट असणार आहे. हालेलुया. कारण 7व्या दिवशी परमेश्वर म्हणतो विसावा कर. म्हण सगळे विसावा कर. नाव आय डोंट वॉन्ट यू जोक अराउंड विथ दिस. माझी इच्छा नाही की तुम्ही ह्याची चेष्टा उडवायची. बिकॉज गॉड, आय एम सिरियस. देर आर सम पीपल गॉड इज ब्लेसिंग यू विथ रेस्ट. काही लोक आहेत इथे परमेश्वर त्याचा विसावा देऊन तुम्हाला आशीर्वादित करत आहे. इज देअर एनीबडी हू इज रिसिव्हिंग दिस रेस्ट? इथं असं कोणी आहे का जो त्याचा विसावा ग्रहण करायला तयार आहे? हालेलुया. 6 days यू वर्क अँड यू विल गेट पेड. 6 दिवस तू काम कर आणि तुला मिळेल. परंतु जो विसावा मी तुला दिलाय ना, 7व्या दिवशी मी तुला विसावा देतोय, त्या 7व्या दिवशीची पण काळजी करू नको. कारण 6व्या दिवशी 7व्या दिवसाकरिता देखील मी तुम्हाला दुप्पट देणार आहे. हालेलुया. वाय गॉड? का? गो बॅक टू इजिप्त. मिस्र देशात परत जा. फारोने त्यांना एकही दिवस विसावा दिला नव्हता. एकही दिवस. नॉट अ सिंगल डे वॉज अ हॉलिडे. रोज काबाड कष्ट करायला लावला फारोने. गॉड वॉज थिंकिंग इवन अबाउट दॅट. देव त्याचा देखील विचार करत होता की म्हणलं इतके वर्ष फारोने तुम्हाला काबाड कष्ट करायला लावले, आठवड्याचा एक दिवस मी तुम्हाला विसावा देणार आणि त्या विसाव्याची तरतूद देखील मी तुम्हाला करून देणार. हालेलुया. हालेलुया. इट इज गुड टू वर्क हार्ड. कष्ट करणं खूप चांगलं आहे आणि परमेश्वर सांगतो आम्हाला की आम्ही काम केलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे. परंतु परमेश्वर म्हणतो माझ्या विसाव्यापेक्षा जास्त भरोसा तुझ्या कष्टावर ठेवू नकोस. देर आर पीपल हिअर अँड आय स्टॉप हिअर. ऍक्च्युली मी थांबवतो इथे. इथे असे लोक आहेत ज्यांना जीवनामध्ये विसाव्याची गरज आहे. तुमच्या विचारांमध्ये विसाव्याची गरज आहे. परमेश्वर म्हणतो माझ्यावर भरोसा ठेव. युअर 6th day इज ब्रिंगिंग डबल पोर्शन फॉर यू. तुझा 6वा दिवस तुला दुप्पट वाटा आणत आहे.